नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरोधामध्ये विविध आरोप पसरवले जात असून हे आरोप वास्तवापेक्षा अधिक राजकीय हेतून प्रेरित असल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येते। निवडणूक काळात आरोप प्रत्यारोप होणं हे नवीन नसलं तरी जनतेमध्ये या आरोपांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही। त्या प्रतिष्ठित व्यक्तींनी कधीही समाजाला खाईत ढकलणारे किंवा समाजात फूट पाडणारे राजकारण केलेलं नाही। मात्र समाजाला खाईत ढकलून आयुर्वेदचं तेल लावून झोपणारे कोण हे जनतेला माहिती आहे। उलट विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये समाजानं स्वतः घेतलेल्या निर्णयाच्या पाठी ठामपणे उभे राहण्याची भूमिका प्रतिष्ठित व्यक्तींनी घेतली होती। समाजाच्या पाठीमागे लपून राजकारण करण्याऐवजी समाजाच्या पुढे उभे राहून संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे। त्या प्रतिष्ठित व्यक्तींवर अल्पसंख्याक समाजाबाबत नाराजी असल्याचं जे चित्र रंगवलं जातंय ते प्रत्यक्ष वास्तवाशी सुसंगत नसल्याचंही बोललं जातंय। शेवटी काही लोक शेठ या नावाचा वापर करून एका प्रतिष्ठित व्यक्तीची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे। मात्र वास्तव पाहता ते आणि त्यांचे कुटुंब समाजाचे खरे हितचिंतक म्हणून ओळखले जातात। गोरगरिबांसाठी, समाजासाठी आणि गरजू घटकांसाठी नेहमी धावून येणारे कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळं त्यांच्यावर लावले जाणारे आरोप हे टिकणारे नाहीत। आजही जनतेचा त्यांच्यावर विश्वास कायम असून त्यांच्या विरोधात उभे केलेले आरोप जनतेवर फारसा परिणाम करू शकणार नाहीत असं सध्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येतंय। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।